नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता 10वी साठी 2020-21 अंतर्गत नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं की इयत्ता 10वी साठी जो रोजगार कौशल्याचा भाग आहे म्हणजेच एम्प्लॉयबिलिटी स्किल्स पार्ट ए। विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक शिक्षणामध्ये इयत्ता 10वी साठी 2 पार्ट आहेत। पार्ट ए आहे रोजगार कौशल्याचा आणि पार्ट बी आहे आपला व्होकेशनल म्हणजे जे काही आपलं व्यावसायिक कौशल्य आहे त्याचा। त्यामध्ये पार्ट ए एम्प्लॉयबिलिटी स्किल्स ते सर्व सेक्टरसाठी सेम आहे, जसं की ॲग्रिकल्चर असेल, अपॅरल्स असेल, ऑटोमोटिव्ह असेल, ब्युटी अँड वेलनेस असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, हेल्थ केअर असेल, IT असेल, प्लंबिंग असेल, टेलिकॉम असेल, पॉवर असेल, टुरिझम असेल अँड हॉस्पिटॅलिटी असेल। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किलचा अभ्यासक्रम काय आहे त्याच्यामध्ये पाठ पहिला आहे संवाद कौशल्य 2, पाठ दुसरा आहे सुव्यवस्थापन कौशल्य 2, पाठ तिसरा आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य 2, पाठ चौथा आहे उद्योजकीय कौशल्य 2 आणि पाठ पाचवा आहे हरित कौशल्य 2। या सर्व पाठांतर्गत त्यांचा परत आणखी वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे। त्यामध्ये संवाद कौशल्याची विभागणी 7 सत्रांमध्ये केली आहे। सुव्यवस्थापन कौशल्य 2 याची विभागणी परत 5 सत्रांमध्ये केली आहे। परत माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य 2 याची विभागणी देखील 4 भागामध्ये केली आहे। उद्योजकीय कौशल्य 2 याची विभागणी देखील परत 4 सत्रांमध्ये केली आहे। हरित कौशल्याची विभागणी देखील 2 सत्रांमध्ये केली आहे। याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन आलेला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहात पाठ पहिला संवाद कौशल्य 2। तर संवाद कौशल्य 2 का आहे, तर संवाद कौशल्य 1 हा भाग इयत्ता 9वी साठी आहे आणि संवाद कौशल्य 2 हा भाग इयत्ता 10वी साठी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये संवाद कौशल्य 2 मध्ये त्याचा परिचय करून घेणार आहोत। परिचय झाल्यानंतर आपण संप्रेषणाच्या पद्धती या पहिल्या सत्राचा अभ्यास करणार आहोत। या संप्रेषणाच्या पद्धतीमध्ये परत संवादाचे 3 महत्त्वपूर्ण भाग कोणते आहेत, त्याचं उदाहरण खाली दिलं आहे। त्यानंतर संप्रेषण चक्रातील विविध घटक, संवादाच्या पद्धती, याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे। चला तर मग पाहूयात परिचय। सध्याच्या काळात कोणत्याही व्यवसायात संप्रेषण कौशल्यासह भाषेचे सखोल ज्ञान फार महत्त्वाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोणताही व्यवसाय जर करायचा असेल तर त्या व्यवसायामध्ये संप्रेषण कौशल्य म्हणजे संवाद कौशल्य, लोकांशी बोलण्याचं कौशल्य हे खूप महत्त्वाचं आहे। परंतु ते लोकांशी बोलण्याच्या कौशल्यासह, संप्रेषण कौशल्यासह आपल्याला भाषेचे ज्ञान असणं खूप गरजेचं आहे। आपण जी भाषा वापरतो ती समोरच्या व्यक्तीला ती भाषा आपली समजते का, याचं सखोल ज्ञान असणं फार गरजेचं असतं। एक व्यावसायिक विद्यार्थी म्हणून आपण अभ्यास करू। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यावसायिक शिक्षण घेत आहात, त्या दृष्टिकोनातून आपण एक व्यावसायिक विद्यार्थी आहोत। मग आपण एक व्यावसायिक विद्यार्थी म्हणून तिथं अभ्यास करणार आहोत। आपण व्यवस्थित संवाद साधण्यासाठी वाचण्यास, लिहिण्यास, बोलण्यास आणि ऐकण्यास सक्षम आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे संवाद साधण्यासाठी आपल्याला वाचण्यास, त्याचबरोबर लिहिण्यास, बोलण्यास आणि ऐकण्यास
हे आपण चांगल्या प्रकारे सक्षम आहोत की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर आपण चांगल्या प्रकारे वाचू शकलो नाहीत किंवा चांगल्या प्रकारे लिहू शकलो नाहीत किंवा समोरच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे बोलू शकलो नाहीत किंवा समोरच्या व्यक्तीचं बोलणं आपण चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं नाही तर आपण तिथं आपलं संवाद चांगल्या प्रकारे साधू शकत नाही. मग आपला संवाद चांगल्या प्रकारे साधू शकण्यासाठी आपण वाचण्यास, लिहिण्यास, बोलण्यास आणि ऐकण्यास सक्षम असणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकणारे जगभरातील लोकांशी चांगले संवाद साधण्यास मदत करते. ओके, विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर एकापेक्षा जास्त भाषा येत असतील, ओके, तर त्याचं जे संवाद कौशल्य आहे ते कोणत्याही व्यक्तीशी तो संवाद साधू शकतो आणि त्याचा व्यवसायामध्ये तो नफा कमवू शकतो. तो चांगला एक व्यावसायिक म्हणून बनवू शकतो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आपल्या लोकलच्या भाषेसहित दुसऱ्या आणखी काही भाषा येत असतील तर आपण दुसऱ्यांशी संवाद चांगला साधू शकतो. ओके, समजतंय? डू यू अंडरस्टँड? चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, चालू करूयात सत्र पहिला, संप्रेषणाच्या पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, संप्रेषण म्हणजे काय ते आपण बघूयात. त्याचबरोबर संप्रेषणाच्या पद्धती काय बघूयात. ओके, संचार हा शब्द कम्युनिकेअर या लॅटिन शब्दापासून आला आहे. संचार म्हणजेच काय? संप्रेषण. ओके, तर हा संचार जो शब्द आहे तो कम्युनिकेअर या लॅटिन शब्दापासून आला आहे. फिल इन द ब्लँक येऊ शकते रिकामी जागा. म्हणजे सामायिक करणे. संचार म्हणजेच काय? सामायिक करणे. म्हणजे समाजातील ओके व्यक्तींशी काय करणे, आपण त्याच्यामध्ये सामावून राहणे. ओके, त्यांना सामावून घेणे, त्यांच्यासोबत राहणे, याला संचार म्हणतात. आणि हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे. प्रभावीपणे संवाद साधणे हे एक सर्वात महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, संवाद साधणे हे सर्वात महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. आता संवाद साधणे म्हणजे काय? तर समोरच्या व्यक्तीशी आपण कसे बोलतो, ओके, त्याला संवाद म्हणतात. मग हे संवाद साधणं एक खूप महत्त्वाचं कौशल्य आहे. लोकांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य आवश्यक आहे. ओके, मग समोरच्या व्यक्तींशी, लोकांशी संवाद साधण्यासाठी आपल्याकडे एक कौशल्य आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे काय? तर आपल्याकडे एखादी गोष्ट आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो याला कौशल्य म्हणतात. तर आपल्याकडे संवाद कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. या पाठांतर्गत आपणास आपली संवाद कौशल्य सुधारण्यास मदत होईल. मग आपण हा जो पाठ पाहणार आहोत, ओके, संप्रेषणाच्या पद्धती, यामध्ये आपल्याला आपले संभाषण कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य कसे सुधारण्यात येईल हे आपल्याला तिथं मदत होईल. ओके, स्पष्ट आणि संक्षिप्त संवाद असणे गरजेचे आहे. मग आपण संवाद करत आहोत, तो संवाद करताना कसा पाहिजे? स्पष्ट पाहिजे आणि संक्षिप्त पाहिजे. हा खूपही जास्त असू नये. ओके, कमी मोजक्या शब्दामध्ये, ओके, आणि संक्षिप्त अशा प्रकारे हा संवाद असणं गरजेचं आहे. कारण त्यात अनेक घटकांचा सहभाग असतो. विविध भागधारक जसे ग्राहक, कर्मचारी, विक्रेते, मीडिया इत्यादी असतात. ते एकमेकांना महत्त्वाची माहिती पाठवित आहेत. ओके आहेत. विद्यार्थी मित्रांनो, संवाद कसा पाहिजे? स्पष्ट आणि संक्षिप्त पाहिजे. ओके, कारण त्यामध्ये वेगवेगळे अनेक घटकांचा सहभाग हा होत असतो. जसे ग्राहक असेल, कर्मचारी असतील, विक्रेते असतील, हे सर्व काय करतात? एकमेकांशी संवाद हे साधत असतात आणि एकमेकांना महत्त्वाची माहिती पाठवत असतात. ओके, समजतंय? विद्यार्थी मित्रांनो, संवादाचे 3 महत्त्वपूर्ण भाग आहेत. ओके, त्यामध्ये पहिला भाग आहे माहिती प्रसारित करणे, दुसरा भाग आहे ऐकणे आणि तिसरा भाग आहे अभिप्राय. आता बघूयात माहिती प्रसारित करणे म्हणजे काय. प्रेक्षक माहिती प्रसारित करतो. माहिती प्रसारित करणे म्हणजे काय? संवाद साधायचा आहे. तर आपल्याला एखादा माहिती दुसऱ्याला द्यायची आहे, तर आपण प्रेक्षक असतो. आपण ती माहिती काय करतो? प्रसारित करतो. दुसरं आहे काय? ऐकणे. प्राप्तकर्ता संदेश ऐकतो. मग आपण जी माहिती प्रसारित केली आहे, ओके, ते काय करतो? प्राप्तकर्ता तो संदेश ऐकतो. ओके, जसं की मी टीचिंग करत आहे, मी माहिती तुम्हाला देत आहे. ओके, मी काय करत आहे? मग माहिती प्रसारित करत आहे. मग ऐकणे, प्राप्तकर्ता संदेश ऐकतो किंवा समजतो. तुम्ही काय करत आहात?
माहिती ऐकत आहात किंवा समजत आहात. आणि अभिप्राय प्राप्तकर्ता त्यांचे अभिप्राय देतो. मग तुम्ही काय करत आहात, माझ्या टीचिंगविषयी काय करणार आहात, तुम्ही अभिप्राय देणार आहात. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अभिप्राय. हा संवादाचे 3 महत्त्वपूर्ण भाग आहेत. आणि अशा प्रकारे संप्रेषण सायकल ही पूर्ण होते. ओके, समजतंय? डू यू अंडरस्टँड? यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण दिले आहेत, ते उदाहरण आपण आता अभ्यासूया. एक पुस्तकाचे दुकान आहे, तेथील हा संवाद आहे. ओके, ग्राहक किरकोळ सहयोगीकडे म्हणजे किरकोळ दुकानदाराकडे जातो. काय म्हणतो, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारा प्रकाशित ब्युटी थेरपिस्टचे पाठ्यपुस्तक आपल्याकडे आहे का? ओके, म्हणजे NCERT म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारा प्रकाशित ब्युटी थेरपिस्टचे पाठ्यपुस्तक ग्राहकाला घ्यायचे आहे. ओके, मग ग्राहक जो किरकोळ सहयोगी असतो, ओके, तो किरकोळ सहयोगीकडे जातो आणि त्याला विचारतो की हे पुस्तक तुमच्याकडे आहे का? ओके, विक्रेता काय म्हणतो, मला तपासू द्या. ओके, मग वरील संभाषणात ग्राहकाद्वारे तोंडी संक्रमित माहिती दिली जात आहे. ग्राहकाद्वारे तोंडी तो काय सांगतो विक्रेत्याला की मला पुस्तक पाहिजे आहे, आपल्याकडे आहे का? तोंडाने सांगतो, तोंडी सांगतो, असं लिहून वगैरे सांगत नाही. मग विक्रेता काय म्हणतो, मला तपासू दे. मग विक्रेत्यानं मला तपासू दे असं विचारल्यानंतर विक्रेता काय करतो, पाठ्यपुस्तक बघायला गेला असेल आणि काय सांगतो, होय आमच्याकडे थेरपिस्ट सौंदर्याचे पाठ्यपुस्तक आहे. त्याने पुस्तक बघितलं असेल दुकानामध्ये आणि त्यानं काय सांगितलं की आमच्याकडे पाठ्यपुस्तक आहे. ग्राहक, कृपया मला पाठ्यपुस्तकाची एक प्रत द्या, मला ते खरेदी करायचं आहे. ओके, मग ग्राहक काय सांगतो की त्याला एक पाठ्यपुस्तकाची प्रत हवी आहे कारण त्याला ती खरेदी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरील संभाषणात स्वीकारणाऱ्याचा प्रतिसाद म्हणजेच विक्रेता हा अभिप्राय आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, अभिप्राय म्हणजेच काय, मी सांगितलं की जो संदेश पाठवला आहे, ओके, त्याला अभिप्राय कोण देतो, प्राप्तकर्ता देतो. मग याच्यामध्ये ग्राहक हा काय आहे, ओके, हा ग्राहकाने माहिती प्रसारित केली, माहिती सांगितली विक्रेत्याला की मला पुस्तक पाहिजे आहे. मग ती ऐकली प्राप्तकर्ता म्हणजे विक्रेत्याने त्याला अभिप्राय दिला. ओके, हे एक ग्राहक आणि विक्रेता यांच्यामधील संवादाचे उदाहरण आहे. मग हे एक ग्राहक आणि विक्रेता यांच्यामधील संवादाचं एक उदाहरण आहे, हे आपण आता बघितलं. जेव्हा हे प्राप्तकर्ता आहे, ओके, प्राप्तकर्ता जेव्हा हे प्राप्तकर्त्याला समजले असेल तेव्हाच संदेश पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ओके, ग्राहकाला पुस्तक पाहिजे आहे, हे पुस्तक कोणतं पाहिजे आहे हे जर विक्रेत्याला समजलं तरच त्याला ती माहिती देता आली. जर हे समजलं नसतं तर तिथं त्याला माहिती देता आली नसती. ओके, त्यामुळं इथं ही संदेश पोहोचण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकरणात ग्राहकाला हे समजले की पुस्तक स्टोअरकडे पाठ्यपुस्तक आहे आणि त्यांना त्याची एक प्रत मिळू शकते. ओके, मग ग्राहकाने विचारलं विक्रेत्याला की पुस्तक आहे का? विक्रेत्याने हो म्हटले आणि त्यामुळं विक्रेत्याने हो म्हटल्यामुळं ग्राहकाला समजले की त्यांच्याकडे पुस्तक हे अवेलेबल आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, इथं बघूयात संप्रेषण प्रक्रिया कशी होते. ओके, संप्रेषण प्रक्रिया होण्यासाठी इथं संदेश पाठवणाऱ्याची आवश्यकता असते. ओके, संदेश पाठवणाऱ्याची आवश्यकता असते. तो संदेश पाठवणारा काय करतो, संकेत देतो. संकेतासाठी माध्यमाची गरज असते, ते लिखित असेल किंवा बोलून असेल. इथं बोलून हे माध्यम होतं, बरोबर आहे. त्यानंतर संकेत कळाला पाहिजे प्राप्तकर्त्याला आणि प्राप्तकर्त्याला जो किमान एक संकेत समान म्हणजे त्याला काहीतरी त्यातला क्ल्यू मिळाला पाहिजे, की समजलं पाहिजे आणि त्यानंतर ती अभिप्राय त्या संदेश पाठवणाऱ्याला देतो. हे संप्रेषण प्रक्रिया आणि त्याचे घटक आहेत. ओके, त्यामध्ये ही संप्रेषण प्रक्रियाची इथं प्रोसेस आहे. यानंतर संप्रेषणाचे घटक. ओके, संप्रेषणाचे
आपण काय बघितली, संप्रेषण प्रक्रिया बघितली. ओके, वरच्या डायग्राममध्ये आपण संप्रेषण प्रक्रिया बघितली. ओके, या डायग्राममध्ये. ओके, आता बघूयात इथं संप्रेषणाचे घटक. ओके, विद्यार्थी मित्रांनो, इथं माहिती पाठवणारा असतो. माहिती पाठवणारा संप्रेषण प्रक्रिया सुरू करतो, तो संदेश पाठवतो. मग संदेश पाठवल्यानंतर पाठवणारा परत ती माहिती काय करतो, पाठवतो. ओके, त्यानंतर माहिती पाठवण्यासाठी माध्यमाची गरज असते. नंतर इथं माहिती मिळवणारा असतो, प्राप्तकर्ता असतो. मग प्राप्तकर्त्याला संदेश मिळतो आणि प्राप्तकर्ता काय करतो, प्रतिक्रिया देतो किंवा अभिप्राय देतो. हे संप्रेषणाचे घटक इथं आपल्याला सांगता येतील. ओके, समजतंय? डू यू अंडरस्टँड? विद्यार्थी मित्रांनो, आता बघूयात संप्रेषण चक्रातील हे विविध घटक कोणकोणते आहेत. यामध्ये पहिला होता प्रेक्षक. प्रेक्षक म्हणजे काय, तर संप्रेषणास प्रारंभ करणारी व्यक्ती. ओके, संदेश म्हणजे काय, प्रेक्षकाला हवी असलेली माहिती व्यक्त करणे. आता आपण एक उदाहरण बघितलं की ग्राहक आणि विक्रेता. यामध्ये ग्राहक काय आहे, प्रेक्षक आहे. आणि संदेश म्हणजे काय, ग्राहकाने सांगितलेली माहिती की मला पुस्तक पाहिजे आहे ब्युटी थेरपिस्टचे, तो झाला संदेश. चॅनल, माध्यमांद्वारे माहिती पाठवली जाते. ओके, आता माध्यम म्हणजे काय, तर हा बोलून माध्यम आहे, तो बोलून सांगतो, हा झालं माध्यम. ओके, प्राप्तकर्ता, ज्याला संदेश पाठवला गेला आहे. आता हा प्राप्तकर्ता कोण आहे, विक्रेता. ओके, अभिप्राय, प्राप्तकर्त्याची पोचपावती आणि संदेशास प्रतिसाद. म्हणजे विक्रेत्यानं सांगितलं की आमच्याकडे पुस्तक आहे. मग हा अभिप्राय त्या प्रेक्षकाला मिळाला. ओके, आणि त्याला संदेशाचा प्रतिसाद मिळाला. ओके, तर हे संप्रेषण चक्रातील विविध घटक आहेत. असा प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये की संप्रेषण चक्रातील विविध घटक स्पष्ट करा, कोणकोणते आहेत. ओके, आपण संदेश पाठवण्यासाठी सतत संवादाचे काही प्रकार वापरत असतो. काही सामान्य दळणवळणाच्या किंवा त्याला आपण संवादाच्या पद्धती खाली दिल्या आहेत. ओके, त्या आपण आता संवादाच्या पद्धती अभ्यासूया. पहिली पद्धत आहे त्यामध्ये समोरासमोरील अनौपचारिक संप्रेषण. ओके, आपण विद्यार्थी मित्रांनो संवादाच्या पद्धती अभ्यासत आहोत. संवादाच्या पद्धती स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यामध्ये पहिली पद्धत आहे समोरासमोरील अनौपचारिक संप्रेषण. ओके, इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की इथं दोन व्यक्ती समोरासमोर बसले आहेत आणि ते काहीतरी संप्रेषण किंवा संवाद साधत आहेत. ओके, बघूयात समोरासमोरील अनौपचारिक संप्रेषण म्हणजे काय. समोरासमोरील अनौपचारिक संप्रेषण सर्वात चांगले आहे. हे संदेशास स्पष्ट आणि पटकन समजून घेण्यास मदत करते. ओके, विद्यार्थी मित्रांनो, समोरासमोरील अनौपचारिक संप्रेषण म्हणजे समोरासमोर दोन व्यक्ती बसून जर आपण संवाद साधला तर काय होतं, आपला जो संदेश आहे तो त्याला कसा स्पष्टपणे आणि पटकन समजून सांगायचा आहे तो त्याला समजतो. ओके, तसेच या प्रकारात देहबोली ही पाहिली जाऊ शकते. यामुळे संवादाची परिणामकारकता वाढते. आता देहबोली म्हणजे काय, आपण कशा प्रकारे हातवारी करतो, कशा प्रकारे त्याला बोलतो, हे सर्व तिथं समजू शकतं. ओके, आणि संवादाची परिणामकारकता ही वाढते. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रकार आहे ईमेल. ओके, ईमेल म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक मेल. ओके, हा ईमेलचा प्रकार असतो. असा आपण ईमेल पाठवतो. ओके, बघूयात ईमेल म्हणजे काय, ईमेलद्वारे संवाद कसा साधतात. ईमेल एक किंवा अनेक विविध ठिकाणी असलेल्या व्यक्तींशी द्रुत गतीने संवाद करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हे संप्रेषणात लवचिकता देते. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ईमेल अतिशय महत्त्वाचा, ओके, आजच्या डिजिटल मध्ये ईमेल हा अत्यंत महत्त्वाचा संवादाचा प्रकार आहे. कारण हा एक किंवा अनेक विविध ठिकाणी असलेल्या व्यक्तींशी, व्यक्ती कुठेही असला तरी आपण त्याला एखादा ईमेल केला तर ते त्याला लगेच कळू शकतो. ओके, एखाद्या जसं की पत्र पहिल्या काळात होतं तसं पत्राचाच हा एक प्रकार असतो ईमेल. ओके, हा ईमेल आपण एखाद्याला त्याचं ईमेल ॲड्रेस असतो, त्या ॲड्रेसवरती ईमेल ॲड्रेस टाकून आपला कोणता मायना टाकायचा आहे किंवा त्यामध्ये कोणती माहिती टाकायची आहे किंवा कोणती एखादी फाईल जोडायची आहे, कोणता फोटो जोडायचा आहे, ते त्याला आपण लगेच
पाठवू शकतो, एक किंवा अनेक व्यक्तींना सोबतच. ओके. तिसरा प्रकार आहे सूचना किंवा पोस्टर्स. सूचना किंवा पोस्टर्स. ओके. इथे दिलं आहे पोस्टर, पाहू शकता. हा एक संवादाचा प्रकार आहे. बघूयात सूचना किंवा पोस्टर विषयी आपण बघूयात. जेव्हा माहिती इथं ही आहे, माहिती ही खूप मोठ्या लोकांपर्यंत पोहोचवायची असते तेव्हा ही पद्धत वापरतात. जिथे ईमेलचा परिणाम होत नाही अशा ठिकाणी ही पद्धत वापरतात. ओके. ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माहिती आपल्याला खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, खूप जास्त. ओके. तर अशा लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ही पद्धत वापरतात आणि अशा ठिकाणी ही ईमेलचा ज्या ठिकाणी वापर होत नाही, परिणाम होत नाही, या ठिकाणी सुद्धा ही पद्धत वापरतात. मग आता ही पद्धत नेमकी कोणती असेल तर उदाहरण दिलं आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी फॅक्टरी कामगारांसाठी बदल किंवा एखादे दुकान वस्त्रांसाठी रविवारी ग्राहकांसाठी बंद राहील. आपल्याला एखाद्या माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे की ते सर्व लोकांना कळावी, तर आपण असं मोठं पोस्टर लावतो, बरोबर आहे. दुकानासमोर मोठं पोस्टर लावतो की समजा उदाहरणार्थ इथं काय दिलं आहे, दुपारच्या जेवणाच्या वेळी फॅक्टरी कामगारांसाठी बदल. एखाद्या वेळेस अचानकपणे काय केलं आहे, फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार आहेत त्यामध्ये त्यांची दुपारी जेवणाची वेळ काय केली आहे, बदलण्यात आली आहे. मग ही बदलण्यात आलेली वेळ प्रत्येकाला सांगण्याऐवजी जर तिथं पोस्टर्स लावलं तर ते सर्व बघून घेतील, मग तिथं संवाद चांगला साधला जाईल. त्याचबरोबर एखादं दुकान आहे, ओके, ते कपड्यांसाठी जर रविवारी बंद आहे हे आपल्याला सांगायचं आहे, तर आपण दुकानावर एखादं पोस्टर लावलं तर ते सगळ्यांना कळून जाईल आणि संवाद चांगल्या प्रकारे होईल. ओके, समजतंय? डू यू अंडरस्टँड? देन नेक्स्ट वन इज द व्यवसाय बैठक. व्यवसाय बैठक. ओके. हे दिसत आहे तुम्हाला इमेज, इथं चित्र व्यवसाय बैठकाची. ओके. म्हणजे एखाद्या कंपनीचा जो मालक असतो त्या मालकाने एखादी इथं बैठक बोलावणे किंवा संचालक असतो, संचालकाने बैठक बोलावणे, याला व्यावसायिक बैठक असे म्हणतात. बघूयात. व्यवसायाच्या दरम्यान एखाद्या संस्थेच्या बैठका लोकांच्या गटाला उद्देशून व्यवस्थापनाशी संबंधित असतात. यावेळेस ही पद्धत वापरतात. ओके. एखादा व्यवसाय आहे, तो कोणताही व्यवसाय, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असेल, ओके, तो मॅन्युफॅक्चरशी असेल, तो एखादी कंपनी असेल, इंजिनिअरिंग प्रोडक्ट बनवण्याची कंपनी असेल, ओके, मग त्यामध्ये कोणतीही संस्था असेल व कोणतीही कंपनी असेल, त्या कंपनीच्या लोकांच्या गटाला उद्देशून, म्हणजे त्या कंपनीमध्ये जे लोक काम करत आहेत त्या लोकांना उद्देशून जी बैठक घेतली जाते त्यासाठी ही पद्धत वापरतात. ओके. कारण जर अशी बैठक घेतली तर त्यांच्यापर्यंत सर्व ती माहिती पोहोचवेल, हे संवाद चांगल्या प्रकारे होईल. आता बघूयात संप्रेषणाच्या इतर आणखी काही पद्धती आहेत त्या. आता संप्रेषणाच्या इतर पद्धती कोणत्या आहेत? इथं दिसतं तुम्हाला फेसबुक दिसतंय, ट्विटर दिसतंय, मेसेज दिसतोय इथं तुम्हाला. ओके. संदेश पाठवले दिसतो मोबाईलमधून. बघूयात कोणकोणते आहेत ते. ओके. त्यामध्ये सामाजिक माध्यम जसे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, तसेच फोन कॉल आणि संदेश हे संप्रेषणाचे इतर माध्यम आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हॉट्सॲपचा वापर करून संवाद साधतो, म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलतो. संवाद साधणे म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीशीच बोलणे, त्याच्याशी सामायिक करून घेणे, याला संवाद साधणे असे म्हणतात. मग आपण व्हॉट्सॲप वापरतो, त्यासाठी फोन कॉल वापरतो, ट्विटर वापरतो, फेसबुक वापरतो. हे संदेशाचे इतर हे संप्रेषणाचे इतर माध्यम आहेत. ओके. विद्यार्थी मित्रांनो, संवादाची योग्य पद्धत ही, आता आपण कोणत्या प्रकारचा संवाद वापरला पाहिजे. आपण आता बघितलं की संवादाची विविध पद्धती आहेत, परंतु त्या पद्धती कोणत्या घटकावर अवलंबून आहेत किंवा कोणत्या ठिकाणी आपण कोणता संवाद वापरला पाहिजे. ओके. हे त्याचे कोणकोणते घटक आहेत याचा आपण आता अभ्यास करू. ओके. श्रोतावर्ग. ओके. समोरचा श्रोतावर्ग कोणता आहे किंवा आपल्याला माहिती कोणत्या प्रकारची द्यायची आहे, मग तिथं आपण कोणता पद्धत किंवा कोणती पद्धत आपण तिथं वापरली पाहिजे, कोणती संवादाची, अनौपचारिक वापरली पाहिजे की तिथं पोस्टर वापरलं पाहिजे, तिथं ईमेल वापरला पाहिजे, की तिथं व्हॉट्सअप वापरलं पाहिजे, की आपण ती माहिती फेसबुक पासून दिली पाहिजे किंवा पोस्टरच्या मार्फत दिली पाहिजे का. ओके. हे आपल्याला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. ओके. जसा श्रोतावर्ग जास्त असेल तर पोस्टर वापरलं पाहिजे. ओके. जर दोघंच असतील तर अनौपचारिक संवादात साधला पाहिजे. ओके. खर्च म्हणजे आपल्याकडे
ते संवाद साधण्यासाठी जास्त लोकांपर्यंत आपल्याला संवाद साधायचा आहे, पोस्टर आपल्याला तयार करायचं, तर आपल्याकडे ते पोस्टर तयार करण्यासाठी आपण तेवढा खर्च करू शकतो का? ओके. किंवा दुसरा कोणी पद्धतीने व्यावसायिक आपण बैठक बोलवायची आहे, त्या व्यावसायिक बैठकीसाठी आपण व्यवस्थितपणे खर्च मेंटेन केला आहे का? ओके. त्यावरसुद्धा ते डिपेंड असतं. त्यानंतर माहिती आपल्याला किंवा प्रकार, आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती प्रसारित करायची आहे किंवा माहितीचा प्रकार कोणता आहे. त्यानंतर निकड किंवा प्राधान्य, आपल्याला प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचं आहे, या घटकांच्या अनुषंगाने आपण संवादाची पद्धत ही निवडू शकतो. आपण निवडलेल्या संप्रेषणाच्या पद्धती पर्यवेक्षक आणि ग्राहकांशी तुमचा संबंध प्रस्थापित करू शकतात. मग आपण जी पद्धत निवडली आहे ती पद्धत काय करू शकते? पर्यवेक्षक म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः आणि ग्राहक म्हणजे जे समोरचा ग्राहक आहे किंवा तुम्ही ग्राहक असाल किंवा समोरचा पर्यवेक्षक असाल, त्याच्याशी तुमचा संवाद प्रभावित करू शकतात. ओके, समजतंय? डू यू अंडरस्टँड? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये संवादाच्या विविध पद्धती कोणत्या आहेत आणि संप्रेषण कौशल्य म्हणजे काय, याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब